हिंदू असल्याचा बनाव करून मुलींना फसवणारं एक रॅकेट अमरावतीमध्ये सक्रिय असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते खरं तर शिवराय कुलकर्णी यांनी केला। मुस्लिम हॉकर्सची मस्ती उतरवण्याची गरज आहे असं देखील कुलकर्णी म्हणाले। आणि रियाजने पुन्हा त्याला सांगितले तू त्याच्याकडून पैसे परत घे आणि मी तुला तुझे काम करून देतो असे करून त्यांनी तिला स्वतःच्या जाळ्यात ओढले आणि तिच्या मर्जीविरुद्ध तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले आणि याच्यातून त्यांचे संबंध प्रस्थापित झाले आणि पुन्हा त्यांच्या संबंधातून त्या महिलेने तिची छळवणूक व्हायला लागल्यानंतर नांदगावपेठ पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दिलेली आहे। नांदगावपेठ पोलीस ठाण्यात 64/1, 64/2, 115(2), 351(2), 351(3) आणि कलम 3 ब्लॅक मॅजिक ऍक्ट 2013च्या कलमान्वये राज्यातील 85,000 कृषी केंद्र सेवा बेमुदत संपावर आहेत। जळगाव जिल्ह्यातील 3,500 कृषी केंद्रांचा यात सहभाग पाहायला मिळतोय। मागण्या पूर्ण व्हाव्या अशी मागणी खरं तर मापदाच्या वतीनं करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य सरकारच्या विरोधामध्ये मापदा संघटनेने या ठिकाणी आंदोलन पुकारलेलं आहे। जळगाव जिल्ह्यातील 3,500 कृषी केंद्र आज संपामध्ये उतरलेले आहेत, तर राज्यामधील 85,000 कृषी केंद्र हे या बेमुदत संपामध्ये उतरलेले आहेत। विनोद तराड ते आपल्यासोबत जुडलेले आहेत। दादा, काय सांगणार, विविध मागण्यांसाठी तुम्ही या ठिकाणी आज संपावरती उतरलीत? खत कंपन्या आमच्याकडनं अतिरिक्त भाडं वसूल करतात, हे सुद्धा थांबवावं ही एक मागणी आहे। एखाद्या ठिकाणी जर अप्रमाणित बियाणं किंवा काही कीटकनाशक आढळलं तर त्याच्यामध्ये आमच्या कृषी केंद्र चालक सुद्धा आरोपी म्हणून ट्रीट होतो कोर्टात। त्याच्यामध्ये आम्हाला साक्षीदार करण्यात यावं, कारण आम्ही सीलबंद विकलेला आहे, शासनाची परवानगी असलेलंच निविष्ठा विकलेली आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला साक्षीदार करावं अशी सुद्धा आमची एक मागणी आहे। या अशा सर्व मागण्या घेऊन आम्ही शासनाच्या समोर हे आमच्या बंद पुकारले आहे, परंतु याच्यामध्ये शासनाने आतापर्यंत काही दखल घेतलेली नाही आहे। नवीन साथी ॲप जे लॉन्च केलेलं आहे की ज्याच्या माध्यमातून पुढचं बियाणं या ठिकाणी वितरित होणार आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा आमची मागणी शासनाला अशी आहे की आपण हे उत्पादक कंपनी आणि पुरवठादार कंपनी यांच्यापर्यंतच फक्त लागू करा। जो शेवटचा घटक आहे आमच्या कृषी केंद्र चालक बियाणे विक्रेता त्याच्या पॉईंटला हे साथी पोर्टलचं आपण ॲप लागू करून द्या, त्याला सुद्धा आमच्या कडाडीने विरोध आहे। आमचं असं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये कंपनीला आरोपी करा, आम्हाला साक्षीदार करा, कारण आम्ही सीलबंद आणून सीलबंदच विकलेला आहे, अधिकृत कंपनीचंच विकलेलं आहे, पण तरीसुद्धा तशा पद्धतीच्या कारवाया ह्या आमच्यावरती होत आहे। त्यामुळे शासनाने जर हे बंद नाही केलं तर आम्ही आता पुढच्या काळामध्ये अनुदानित खतं विकतानाची जी पॉस प्रणाली आहे त्या पॉस मशीन आम्ही शासनाकडे सरेंडर करणार आहोत। 85,000 कृषी केंद्र सेवा बेमुदत संपावर असणार आहेत। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। जळगाव जिल्ह्यातील 3,500 कृषी केंद्राचा यात सहभाग आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूर दौऱ्यावर असतील। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या एक हाती सत्तेनंतर फडणवीसांच्या उपस्थितीत उद्या विजयी सभा पार पडणार आहे। जनता पार्टीला एक ऐतिहासिक यश मिळालं। भारतीय जनता पार्टीला महापालिकेत 102 पैकी 87 नगरसेवक निवडून आले, तसेच जिल्हा परिषदला सुद्धा 38 जिल्हा परिषद सदस्य निवडून आले। एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीला सोलापूरच्या जिल्ह्याच्या ब्रेक नंतर एक महत्त्वाची बातमी समोर येते। शायना एनसी यांनी वडेट्टीवार यांच्यावर पलटवार केलाय। जैसी करनी वैसी भरणी तुम्हाला लागू आहे, मोदींना नाही। शायना एनसी यांनी वडेट्टीवार यांच्यावर अशा शब्दात पलटवार केलाय। भारताची तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल होते असं देखील यावेळी शायना एनसी म्हणाल्या कि जो भारत में लोग खुश नहीं तो हम तीसरे लार्जेस्ट इकोनॉमी की तरफ जा रहे हैं। वेलफेयर स्कीम्स गरीबों तक पहुंचा है, वहां आपको काम नहीं दिखता है, आपको लोकप्रियता प्रधानमंत्री की नहीं दिखती है। कहीं न कहीं हर्षवर्धन सकपाल और राहुल गांधी को उनको बोलना चाहिए कि इंट्रोस्पेक्शन की तो आवश्यकता है, लेकिन आपके जो बयान है पीछे लीजिए, क्योंकि जैसे आपने कहा जैसे करनी वैसे भरनी ये आपके लिए लागू है। तर छत्रपती संभाजीनगर मधील महानगरपालिकेच्या सर्वसाधारण महासभेत हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय। वंचितच्या नगरसेवकाने एमआयएम नगरसेवकावर यावेळेस संताप व्यक्त केलाय। वंचितच्या नगरसेवकानं संतापाच्या भरात माईकच थेट उगारल्याची माहिती आहे। मुद्दा मांडत असताना मध्येच बोलल्यानं संताप व्यक्त करण्यात आलाय।
हिंदू असल्याचा बनाव करून मुलींना फसवणारं एक रॅकेट अमरावतीमध्ये सक्रिय असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते खरं तर शिवराय कुलकर्णी यांनी केला। मुस्लिम हॉकर्सची मस्ती उतरवण्याची गरज आहे असं देखील कुलकर्णी म्हणाले। आणि रियाजनी पुन्हा त्याला सांगितले तू त्याच्याकडून पैसे परत घे आणि मी तुला तुझे काम करून देतो। असे करून त्यांनी तिला स्वतःच्या जाळ्यात ओढले आणि तिच्या मर्जीविरुद्ध तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले आणि याच्यातून त्यांचे संबंध प्रस्थापित झाले आणि पुन्हा त्यांच्या संबंधातून त्या महिलेने तिची छळवणूक व्हायला लागल्यानंतर नांदगावपेठ पोलीस ठाण्यामध्ये याबाबत तक्रार दिलेली आहे। नांदगावपेठ पोलीस ठाण्यात 64/1, 64/2, 115(2), 351(2), 351(3) आणि कलम 3 ब्लॅक मॅजिक ऍक्ट 2013च्या कलमान्वये लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।